नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 पॉलिटेक्निक फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर आणि क्रॅश कोर्स सुरू आहे आपला M2 चा. युनिट नंबर फर्स्ट. वेटेज आहे 22 मार्क्स किंवा 26 मार्क्ससाठी. इंट्रिग्रेशन. तर या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की पेपरमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स म्हणजे कुठल्या कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत आणि कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. तर डिटेल इन्फॉर्मेशन. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे पॉलिटेक्निकच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, जो की प्रायव्हेट कॉलेज असो, गव्हर्नमेंट कॉलेज असो की गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजला असो, कोणत्याही प्रत्येक कॉलेज मधले जे पॉलिटेक्निकचे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आजचा व्हिडिओ आहे, आजचा लेक्चर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल एक तर 22 मार्क्स तर कंपल्सरी आहे, कधी कधी 26 मार्क्स पर्यंत पण विचारले जातात. तर पॅटर्न कसा येतो इंट्रिग्रेशनचा, तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन बघायला भेटतील, फर्स्ट अँड सेकंड 2 मार्क्स साठी. बघा समोर 24च्या पेपरमध्ये पण आलं होतं सिंपल इंट्रिग्रेशन, साधे साधे फॉर्म्युले अप्लाय करणे. विंटर 2024 मध्ये पण सेम टॉपिक सिंपल इंट्रिग्रेशन वर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी, याचा वेटेज आहे 2 मार्क्स. सिंपल ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम्स, छोटे छोटे वाले, इतर ट्रिग्नोमेट्रीचं छोटस प्रॉब्लेम. त्यानंतर तसंच क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये चारही क्वेश्चन तुम्हाला हे इंट्रिग्रेशनचे येणार आहेत. यातले एनी 3 सॉल्व्ह करावे लागतात, 4 पैकी 3. तर याच्यामध्ये पार्ट बघा, एक क्वेश्चन भेटणार आहे तुम्हाला सबस्टिट्यूशनचा, एक भेटणार आहे पार्शियल फ्रॅक्शनचा, एक भेटणार आहे बाय पार्टचा आणि एक भेटणार आहे थर्ड टर्मचा. सेम समोर 24 मध्ये पण हेच अशाच प्रकारचे प्रॉब्लेम म्हणजे याच टॉपिकचे प्रॉब्लेम आलेले आहेत विंटर 24 ला सुद्धा. सबस्टिट्यूशन, पार्शियल फ्रॅक्शन, बाय पार्ट आणि थर्ड टर्म. तर सिंपल आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये 4 मार्क्स टॉपिक आहे इंट्रिग्रल बेस ऑन. हा डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स, हा एक 4 मार्क्स साठी क्वेश्चन आला होता. तसंच क्वेश्चन नंबर फिफ्थ मध्ये दोन क्वेश्चन आलते, एक 3 मार्क्स साठी आलता आणि एक फर्स्ट 3 मार्क्स साठी आलता, सेकंड पण 3 मार्क्स साठी आला होता. तर हा टॉपिक आला होता सबस्टिट्यूशनवर, थोडस हाय लेवल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हे आलतं स्टँडर्ड सबस्टिट्यूशनवर. तसंच आपला विंटर 2024 मध्ये हे इंट्रिग्रल बेस ऑन डिवाइडिंग बाय कॉस स्क्वेअर एक्स आणि त्यानंतर सबस्टिट्यूशन या टॉपिकवर आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंट्रिग्रेशन या युनिटमध्ये टोटल कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत आणि किती दिवसामध्ये तुमचा याचा अभ्यास होऊ शकतो. तर कंटेन्स बघा, इम्पॉर्टंट कंटेन्स की तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. ज्यांना हाय लेवल अभ्यास आहे, ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजे त्यांच्यासाठी पण सांगत आहे, ज्यांना पास व्हायचा आहे त्यांच्यासाठी पण सांगणार आहे. तर सर्वात पहिला कंटेन्स आपण बघणार आहोत आणि तुम्हाला पण अभ्यास करायचा याचा सिंपल बेसिक इंट्रिग्रेशन प्रॉब्लेम. सिंपल बेसिक इंट्रिग्रेशन प्रॉब्लेम. बेसिक इंट्रिग्रेशन प्रॉब्लेम. त्यानंतर याचं वेटेज आहे 2 मार्क्स. इथं आहे ट्रिग्नोमेट्री. याचं वेटेज आहे 2 मार्क्स. त्यानंतर सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन 1001% गॅरंटेड की प्रॉब्लेम येतेच. सबस्टिट्यूशन याचं वेटेज आहे 4 मार्क्स. पार्शियल फ्रॅक्शन. याचं वेटेज आहे 4 मार्क्स. बाय पार्ट. सबस्टिट्यूशनचं वेटेज 8 मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो. 8 मार्क्स लिहा, 2 क्वेश्चन येतात याच्यावर पेपरमध्ये, 8 मार्क्स. बाय पार्टचं वेटेज लिहा 4 मार्क्स. इंट्रिग्रल बेस ऑन. इंट्रिग्रल बेस ऑन
याचं वेटेज आहे 3 मार्क्स. बस एवढा टॉपिक तुम्हाला करायचा. स्टँडर्ड आणि एक आहे टॉपिक स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. हा काही एवढा इम्पॉर्टंट नाही याच्यात. हे असे 7 कंटेंट्स आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स पाहिजे असेल तर. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन याचं वेटेज आहे 3 मार्क्स. तर याच्यावर 2 मार्काचा प्रॉब्लेम 101% येते. ट्रिग्नोमेट्रीवर 2 मार्काचा प्रॉब्लेम येते. सबस्टिट्यूशनवर 4 म्हणजे 1 प्रॉब्लेम किंवा 2 प्रॉब्लेम येतात पेपरमध्ये. पार्शियल फ्रॅक्शनवर 1 प्रॉब्लेम फिक्स राहते. बाय पार्ट्सवर 1 प्रॉब्लेम फिक्स राहते. इंट्रिकल बेसॉनवर 1 प्रॉब्लेम फिक्स राहते आणि स्टँडर्ड सबस्टिट्यूशनवर 1 प्रॉब्लेम फिक्स राहते. आता ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स खूप कठीण जाते तर त्यांनी याच्यातला काय काय करावं, म्हणजे ज्यांना पासिंग काढायचे टॉपिंग जे ज्यांना आउट ऑफ पाहिजे त्यांनी ते एवढे कंटेस्ट करूनच घ्या. आता ज्यांना पास व्हायचं आहे तर तुमच्यासाठी सर्वात सोपीवाला टॉपिक आहे हा पहिला पासिंग वाल्यासाठी. त्यांना पास व्हायचा फक्त आणि चांगला हे करायचं आहे. तर पास होण्यासाठी हे 2 मार्क्स तुम्हाला महत्वाचे आहेत. त्यानंतर ट्रिग्नोमेट्री सोडून द्या. तसा तो सबस्टिट्यूशन वाला इझी वाला पार्ट आहे, पण सबस्टिट्यूशन पण सोडून देऊ आपण. पार्शियल फ्रॅक्शन याचे 4 मार्क्स. बाय पार्ट्स इंट्रिगल बेस एक थर्ड टर्मचा टॉपिक बाकी राहिला आपला थर्ड टर्म. कारण थर्ड टर्मचा दोन्ही याच्यात प्रॉब्लेम आलेला आहे. थर्ड टर्म हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. थर्ड टर्म सोपी आहे. थर्ड टर्म याचं वेटेज आहे 4 मार्क्स. हा सर्वात सोपी टॉपिक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं आहे तर त्यांनी फक्त याच्यातले कुठले कुठले टॉपिक करायचे. तर एक थर्ड टर्म वाला टॉपिक करायचा आहे 4 मार्क्स. एक पार्शियल फ्रॅक्शन वाला टॉपिक करायचा आहे आणि एक टॉपिक सबस्टिट्यूशनचा करायचा आहे 4 मार्क्स. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे. फक्त 4 पॉईंट इंट्रिग्रेशनचे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे की पासिंग काढायचे. सिंपल बेसिक इंट्रिग्रेशनचे आपण 5-6 प्रॉब्लेम घेऊ, त्याच्यावरचे 2 मार्क्स. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशनचे 5-6 प्रॉब्लेम घेऊ, त्याच्यातले 5-6 प्रॉब्लेम. पार्शियल फ्रॅक्शनचे घेऊ काही 5-6 प्रॉब्लेम ते. आणि त्यानंतर थर्ड टर्मचे 4 मार्क्स. असे तुम्हाला 4-4 4-2 8 4-3 12 आणि 14 14 मार्क्स या चॅप्टर मधून भेटू शकतात. म्हणजे की ज्यांना विषय काढायचा आहे, म्हणजे की तुम्ही या चॅप्टर मध्ये तुम्हाला 14 मार्क्स पर्यंत तुम्हाला भेटू शकतात. पण जर समजा तुम्ही तेही करत नाही म्हटलं की नाही बस सर आम्हाला तर खूपच कठीण जाते, खूप जास्त कठीण जाते, तर तुम्ही याच्यामधला एक हा सिंपल बेसिक वाला एक प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करसाल. हे इझी वाला प्रॉब्लेम आहे. इझी वाले सिंपल हे 2 मार्क्स. पार्शियल फ्रॅक्शन खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 2 मार्क्स 4 मार्क्स. आणि थर्ड टर्मचा 4 मार्क्स. 4-4 4-2 8 आणि 2 10. म्हणजे ज्यांना खूप हाय म्हणजे खूप जास्त कठीण जाते तर हे 10 मार्काचा पॅटर्न आहे की तुम्हाला 10 मार्कापैकी हे 10 मार्क सोडा तुम्हाला 5 मार्क भेटतील. या 10 पैकी तुम्हाला 5 मार्क भेटले पाहिजे. तसं तर सोपीवाला 14 मार्काचा टॉपिक आहे. 14 मार्क्स एकदम इझी आहेत, किती इझिली भेटून जातात. ऍव्हरेजचे स्टुडंट आहेत त्यांना 14 मार्क्स तर भेटतातच याच्यात. पण तुम्हाला कमीत कमी याच्यात 5 मार्क भेटले पाहिजे. 5 मार्क्सचा तुम्हाला कव्हर करायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर अर्ध प्रॉब्लेम थर्ड टर्मचं जरी लिहिलं तरी तुम्हाला 1-2 मार्क भेटून जातील. पार्शियल फ्रॅक्शनचं एक पूर्ण प्रॉब्लेम होते आणि याच्यातलं सिंपल बेसिक इंटिग्रेशनचं जर एक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्काने पास होऊन जासाल. तर तुम्हाला हे इम्पॉर्टंट कंटेंट्स आहेत तर ह्या कंटेंट्सवर चांगल्या प्रकारे स्टडी करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो हा जर तुम्ही टॉपिक करसाल तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्काने पास होसाल. आणि जर तुम्ही जर आपला क्रॅश कोर्स जर जॉईन करसाल तर तुम्ही डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे पास होऊ शकता आणि चांगला तुमचा स्कोरिंग पण होऊ शकते. कारण आपल्या क्रॅश कोर्स मध्ये हे सर्वच्या सर्व पॉईंट मी कव्हर करून देणार. लगभग जे मी तुम्हाला शिकवणार आहे तेच पेपरमध्ये उतरेल. लगभग तशाच प्रकारचं बिलकुल 1च्या जागी फक्त 2 येऊ शकते, 2च्या जागी 3 येऊ शकते.
पण लगभग तसंच बिलकुल एकसारखे प्रॉब्लेम. म्हणून तुम्हाला घाबरायचं नाहीये. आपला क्रॅश कोर्स जॉईन करा आणि चांगल्या मार्कानं पास व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टरला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.